छोटी आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे साधी टर्म बघा, ज्यावेळेस आपण ऍटमच्या साईज बद्दल बोलायला लागतो, ऍटमच्या साईज बद्दल, त्यावेळेस ऍटमची साईज आपण त्याच्या ऍटमिक रेडियस वरून सांगतो. ऍटमिक साईज is indicated by its radius. Suppose आता this is one atom, this is another atom, this will be the another atom. Now, but what about their radius? This will be the radius and this is also radius. This is R1, this is R2, this is R3. The radius of third atom is greater कारण जास्त दिसते ना radius. त्यामुळे the size of third atom is more. तिसऱ्या atomची साईज मोठी आहे. कारण जेवढी रेडियस मोठी तेवढी ऍटमची साईज मोठी असते. म्हणजे लक्षात धरा, ऍटॉमिक साईज आपण कशात मोजत असतो बेटा? ऍटॉमिक साईज इज इंडिकेटेड फ्रॉम इट्स रेडियस. आपण त्याच्या रेडियस वरून सांगत असतो. मोर इज द ऍटॉमिक रेडियस, मोर इज द साईज ऑफ ऍटम, लेस इज द ऍटॉमिक रेडियस, लेस इज द स्मॉल इज द ऍटम. ऍटम तुमचा स्मॉल असणार. ओके, मग आता दुसरा महत्वाचा पॉइंट बेटा, ऍटम तर खूपच छोटा आहे. ऍटम इज द व्हेरी स्मॉलेस्ट पार्टिकल. वी कॅन नॉट सी विथ आवर नेकेड आईज. आपल्या उघड्या डोळ्यानं सुद्धा बघू शकत नाही. खूपच बारीक 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 आहे. सो हाऊ कॅन वी मेजर इट्स रेडियस? इट इज ऑल्सो वन मोर इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपण याची रेडियस कशी मोजायची हा महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, जर सायंटिस्ट मोजत असतील त्याला सोडून द्या. But what will be the unit of the radius of atom? Because this is a very minute circle. हे खूपच छोटं सर्कल आहे ना ऍटम म्हणजे. याची रेडियस तर खूपच बारीक आहे. Then what will be the its unit? त्याचं युनिट काय असणार? आता आपल्याला माहित आहे रेडियस इज नथिंग बट इट इज अ वन टाइप ऑफ लेंथ. ही एक प्रकारची लेंथ असते. बरोबर आहे, लेंथ असते का नाही? मग जास्त डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण किलोमीटर वापरतो. किलोमीटर पेक्षा छोटा असतं मीटर, मीटर पेक्षा छोटा असतं सेंटीमीटर, सेंटीमीटर पेक्षा छोटा असतं मिलीमीटर, मिलीमीटर पेक्षा छोटा असतं मायक्रोमीटर, मायक्रोमीटर पेक्षा छोटा असतं नॅनोमीटर आणि नॅनोमीटर पेक्षा सुद्धा छोटा असतं पिकोमीटर. तर आपण आपल्या जे ऍटमची साईज आहे ती कशामध्ये मोजत असतो बेटा? पिकोमीटर. लक्षात धरा, कशामध्ये मोजतो? पिकोमीटर. atomic radius is expressed in the unit picometer, which is smaller than nanometer. Nanometer पेक्षा कमी आहे. That is 1 picometer is equal to 10 to the power minus 12 meter. आणि हे विचारलं जातं तुम्हाला एक्झाम मध्ये. 1 picometer is equal to 10 to the power minus 12 meter. म्हणजे ऍटमची जी रेडियस असते ती खूपच बारीक असते ना बेटा, खूप छोटी असते ऍटमची रेडियस. आर यू गेटिंग माय पॉइंट? Atomic radius is very minute, very small. So it is measured in picometer. 1 picometer is equal to 10 to the power minus 12 meter. Now what we have to discuss? We have to discuss the periodic trends in the modern periodic table regarding the atomic size. आता आपल्याला atomic size बद्दल या ठिकाणी डिस्कस करायचं. आपण काय करणार सांगा? कोणताही एक ग्रुप घ्यायचा. We have to take any group. कोणताही ग्रुप घ्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. ग्रुप म्हणजे काय बेटा? व्हर्टिकल कॉलम. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये किती व्हर्टिकल कॉलम आहेत? उभ्या ओळी. देयर आर 18 व्हर्टिकल कॉलम्स. किती आहेत उभ्या ओळी? 18. 18 पैकी कोणता पण एक ग्रुप घ्या. ठीक आहे ना? 18 पैकी कोणता पण एक ग्रुप घ्या. तर मी तुम्हाला लिहून देतो. त्याच्या अगोदर तुम्ही फक्त जस्ट बघा इथे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लिहून देतो. आता आपण ग्रुप नंबर 1 घेऊ तुम्हाला समजण्यासाठी. ग्रुप म्हणजे कोण बेटा? व्हर्टिकल कॉलम. ग्रुप फर्स्ट. चला बरं, व्हर्टिकल ग्रुप पहिल्यामध्ये कोण कोण असतं बघा एकदा. पहिल्या ग्रुप मध्ये कोण कोण असतं? ठीक आहे ना? पहिल्या ग्रुप मध्ये कोण कोण आहे बघा. मॉडर्न पिरियडिक टेबल काढा. सगळ्याला माहिती आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. बघा बरं बेटा, पहिला ग्रुप. पहिलं ग्रुप म्हणजे काय? पहिली उभी ओळ बघा बेटा, पहिली उभी ओळ. लक्ष देत आहे ही बघा. दिस इज अ ग्रुप नंबर फर्स्ट. कोणकोणते एलिमेंट त्याच्यामध्ये? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, cesium and francium. These are the elements lies in the first group. पहिली उभी ओळ. ग्रुप इज द व्हर्टिकल कॉलम्स. पहिले उभी ओळीमध्ये या ठिकाणी हे सर्व एलिमेंट आहेत. सो कॅन आय राईट ऑल दीज एलिमेंट? हे सगळे एलिमेंट या ठिकाणी मी लिहितो बेटा. कोण कोण आहेत सांगा? हायड्रोजन, आफ्टर दॅट
लिथियम, आफ्टर दॅट सोडियम, आफ्टर दॅट पोटॅशियम, आणि बाकीचे पण आहेत खाली, पण एवढेच बघूया आपण. हायड्रोजन 1, लिथियमचा atomic नंबर 3, सोडियमचा 11 atomic नंबर, पोटॅशियमचा 19. नाउ डू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 1, लिथियमचा 2,1, सोडियमचा 2,8,1, पोटॅशियमचा 2,8,8,1. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता लक्षात धरा बरं. आता ग्रुप म्हणल्यानंतर कसं असतं बेटा, आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, ग्रुप इज द व्हर्टिकल कॉलम. असा उभा ग्रुप असतो का नाही. दिस इज द टॉप. ग्रुपचं ही वरची पोझिशन टॉप असते. खालचं कोण असतं बेटा, बॉटम. खालचं कोण असतं या ठिकाणी, बॉटम. आता या ठिकाणी बघा तुम्ही, सगळ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक स्केलेटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्या. सपोज सगळ्यात वर कोण आहे, हायड्रोजन. ठीक आहे, सगळ्यात वर कोण आहे बेटा, हायड्रोजन. हे बघा, हा पहिला हायड्रोजन, न्यूक्लियस, दिस इज अ फर्स्ट सेल. आणि या पहिल्या सेल मध्ये एकच हायड्रोजन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. हे बघा, हा एक इलेक्ट्रॉन. दुसरा कोण आहे, लिथियम. त्या लिथियम मध्ये बघा, हे न्यूक्लियस, दिस इज अ फर्स्ट सेल, दिस विल बी द सेकंड सेल. ही दुसरी सेल आहे. पहिल्या सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. त्यानंतर कोण आहे बेटा, सोडियम. ठीक आहे ना, सोडियम फर्स्ट सेल, सेकंड सेल, या ठिकाणी थर्ड सेल. अशा 3 सेल आहेत. इलेक्ट्रॉन बघा, पहिल्या सेल मध्ये किती आहेत बेटा, 2. दुसऱ्या सेल मध्ये 8. ओके, तिसऱ्या सेल मध्ये एकच आहे. त्यानंतर कोण आहे बेटा, पोटॅशियम. ठीक आहे ना, कोण आहे, पोटॅशियम. ही पहिली सेल, ही दुसरी सेल, ठीक आहे, ही तिसरी सेल, आणि त्यानंतर या ठिकाणी चौथी सेल. चौथी सेल. अशा किती सेल आहे, 4. इलेक्ट्रॉन बघा प्रत्येकामध्ये, इलेक्ट्रॉन बघा. पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या सेल मध्ये किती आहेत बेटा, 8. तिसऱ्या सेल मध्ये 8. चौथ्या सेल मध्ये सांगा, चौथ्या सेल मध्ये 1. आता मला, आय एम नॉट इंटरेस्टेड विथ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स याबद्दल इंटरेस्टेड नाही. आय एम इंटरेस्टेड इन ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस बद्दल मी इंटरेस्टेड आहे. आर गेटिंग माय पॉइंट, ॲटॉमिक रेडियस. आता बघा बरं बेटा, टॉप कडून बॉटम कडे या तुम्ही. हे बघा, टॉप कडून बॉटम कडे या, वरून खाली. व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द ॲटॉमिक साइज, व्हॉट डू यू ऑब्झर्व इन देअर ॲटॉमिक साइज. त्यांच्या ॲटॉमिक साइज मध्ये काय आढळून येतं तुम्हाला सांगा. तुम्ही वरून खाली यायला लागेल. While going from top to bottom within a group, then what will we observe? The number of valence cell added by 1. एक न सेल वाढली. इथं कुठली सेल आहे, फक्त K. इथं कोणती आहे, KL. इथं कोण आहे, KLM. इथं कोण आहे बेटा, KLMN. एक सेल वाढत गेली. नाउ टेल मी, व्हॉट अबाउट देअर साईज. सांगा बरं, साईज काय. पहिला आयटम छोटा, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा, खाली आला अजून मोठा, त्यानंतर अजून आयटम मोठा. म्हणजे काय कळालं बेटा, ज्यावेळेस एखाद्या ग्रुप मध्ये तुम्ही वरून खाली जात असतात, म्हणजे टॉप कडून बॉटम कडे जात असतात. ठीक आहे ना, टॉप कडून बॉटम कडे काय होतं बेटा, सांगा. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. आर यू गेटिंग माय पॉइंट. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज काय होते बेटा, वाढते. वाढते का नाही बघा. बघा, इथं वरून खाली यायला लागला तुम्ही. Group is the vertical column. Group is the vertical column. Take any group out of 18 group. 18 ग्रुप पैकी कोणता एक ग्रुप घ्या. For understanding, we have taken the first group. पहिला ग्रुप घेतला मी, पहिली उभी ओळ, आणि त्यामधले सगळ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं आणि त्यांची साईज बघितली. तर या ठिकाणी साईज त्यांची वाढलेली दिसली मला. कसं, कशावरून काढली जाते, ॲटॉमिक रेडियस. बघा बरं, रेडियस काय असतं, ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस काय असतं, हे बघा, हे न्यूक्लियस आणि हे डिस्टन्स. न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट सेल मधलं डिस्टन्स. दिस विल बी द न्यूक्लियस, दिस इज आउटर मोस्ट. दिस विल बी द न्यूक्लियस, दिस इज द आउटर मोस्ट सेल. दिस विल बी द डिस्टन्स. दिस इज द न्यूक्लियस अँड दिस विल बी द आउटर मोस्ट सेल. बरोबर, रेडियस वाढत गेली का नाही. ॲटॉमिक रेडियस increases, which means that as we go from top to bottom within any group, the size of atom increases. The size of atom increases. Atom ची साईज काय व्हायला लागते बेटा, वाढायला लागते.
कळलं का तुम्हाला ऍटॉमिक साईज आणि ग्रुप मधलं रिलेशन? आता आपल्याला कसं बघायचंय? ग्रुप मधलं झालं, आता कोणामधलं कम्पेअर करायचं सांगा? आडवी ओळ कोण असते? पिरियड. पिरियड मध्ये बघायचं. आडवी ओळ म्हणल्यानंतर काय? इकडली साईड लेफ्ट, इकडली साईड राईट, लेफ्ट कडून राईट कडे जायचं पिरियड मध्ये, आणि काय होतं ते बघायचं. बिफोर दॅट वी विल डिस्कस, वी विल राईट डाऊन ऑल दिस पॉइंट. आपण हे काही पॉइंट आपण लिहून घेऊया. ओके, सो राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग atomic size. This will be the second periodic trace. Atomic size हेडिंग घ्या सगळ्यांनी बेटा. चला आता आपण लिहून घेऊया atomic size. सगळ्याला कळलं का नाही बेटा? ग्रुप मध्ये काय झालं? सगळ्याला कळलं ना ग्रुप मध्ये काय झालं? त्यावेळेस आपण वरून खाली चाललो बेटा, ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे काय चाललो, त्यावेळेस ऍटमची साईज वाढली, संपलं. atomic size increases. So write down the size of atom is indicated by its radius. पहिला पॉइंट घ्या. The size of atom, the size of atom, the size of atom, the size of atom is indicated by its radius. Is indicated by its radius. Its radius. Radius न दाखवलं जातं बेटा. Radius न दाखवत असतो आपण. Its radius. Second point, atomic radius is the distance between atomic radius is the distance between atomic radius is the distance between the nucleus of the atom, the nucleus of the atom, the nucleus of the atom, the nucleus of the atom and its outermost cell, and its outermost cell, and its outermost cell. ठीक आहे ना? atomic radius काय असतं बेटा? डिस्टन्स असतं न्यूक्लियस पासूनचं outermost cell पर्यंत. Suppose this is the nucleus, this will be the first cell, this will be the second cell. Then what is the atomic radius? हे बघा, इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे कोण असतं बेटा? atomic radius असतं. कळलं ना? हे atomic radius असतं. ठीक आहे, कळलं तुम्हाला? atomic radius काय असतं? न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट सेलच्या डिस्टन्स मध्ये atomic radius असतं. More is the atomic radius, more is the size of atom, more is the atomic radius, more is the size of atom. तुम्हाला पण कळतं ना बेटा? रेडियस जर वाढत चालली, लक्षात धरा, सर्कल जर वाढत चाललं, मोठ्या मोठ्याला सर्कल व्हायला लागेल, ऑलरेडी द साइज ऑफ आयटम ऑल्सो इन्क्रीजिंग, साईज सुद्धा काय होणार? या ठिकाणी वाढणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? थर्ड पॉइंट, द atomic radius is measured, the atomic radius is measured, atomic radius is measured in units picometer, in units picometer, in units picometer. Picometer मध्ये मेजर करत असतो बेटा, picometer. So what is 1 picometer? 1 pm, picometer, p for pico, m for meter. 1 picometer is equal to 10 to the power minus 12 meter. आणि साईज खूप छोटी असते ना बेटा, साईज खूप छोटी असते, त्यामुळे ती पिकोमीटर मध्ये मेजर केली जाते. ठीक आहे, आता आपण काय डिस्कस करणार आहोत बाळांनो? या ठिकाणी आता आपण डिस्कस करणार आहोत, एक ग्रुप घेणार आहोत आपण, कोणता पण. चला आपल्या आवडता ग्रुप घेऊ आपण बेटा, ग्रुप नंबर फर्स्ट. ओके, सो राइट डाउन हियर ग्रुप फर्स्ट. त्याच्या खाली डायरेक्टली लिहून घ्या ग्रुप फर्स्ट, मेक इट अंडरलाइन. ग्रुप फर्स्ट मधले एलिमेंट लिहा, 4-5 एलिमेंट लिहून घेऊया आपण. पहिला हायड्रोजन, लिथियम, आफ्टर दॅट सोडियम, आफ्टर दॅट पोटॅशियम. ओके, यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया आपण. या सगळ्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याचं 1, याचं 2,1, 2,8,1, याचं 2,8,8,1 असं आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलेलं आहे. ठीक आहे,
आता लक्षात धरा बाळांनो, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिल्यानंतर आपण ज्यावेळेस टॉप कडून बॉटम कडे चाललो, वाटलंच तर असं पण करा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एका साईडला हे बघा, हायड्रोजन पहिली सेल, त्यानंतर लिथियम ही दुसरी सेल, फक्त असे सर्कल काढा वाटलंच तर. सोडियम, या सोडियम मध्ये फर्स्ट, सेकंड अँड दिस विल बी द थर्ड. त्यानंतर पोटॅशियम, पोटॅशियम मध्ये 4 सेल आहेत, पहिली, दुसरी, तिसरी आणि या ठिकाणी चौथी. म्हणजे जर तुम्ही बघितला टॉप कडून बॉटम कडे जाताना काय होतं बेटा, टॉप कडून बॉटम कडे जाताना व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम, हा कोण आहे बेटा टॉप, हा कोण आहे बॉटम. काय झालं बेटा ॲटॉमिक साईज मध्ये, तुम्हाला पण कळतं ॲटमच्या साईज मध्ये काय झालं. उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट, बघा ना वरून खाली आलं. ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली बेटा, ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली. सो राईट ऑन हियर, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ठीक आहे ना, ॲटॉमिक साईज वाढत असते. म्हणून फक्त लक्षात धरायचं की बाबा एका ग्रुपमध्ये ज्यावेळेस आपण वरून खाली जात असतो, एका ग्रुपमध्ये ज्यावेळेस आपण वरून खाली जात असतो त्यावेळेस या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस वाढत असते. ॲटॉमिक रेडियस वाढलं की ऑटोमॅटिक ॲटमची साईज सुद्धा काय होत असते बेटा, ॲटमची साईज सुद्धा वाढत असते. म्हणून फक्त लक्षात धरायचं की बाबा एका ग्रुपमध्ये मी जर वरून खाली चाललो, टॉप कडून बॉटम कडे चाललो, तर या ठिकाणी द नंबर ऑफ व्हॅलन्स सेल ऍडेड बाय 1, एक न सेल वाढत जाते. पहिल्यांदा 1 सेल असते, त्यानंतर 2 सेल आहे, त्यानंतर 3 सेल आहे, त्यानंतर 4 सेल आहे, त्याच्या खाली गेला की अजून 5 सेल येतात, त्याच्या खाली गेला की अजून 6 सेल येतात. म्हणजे नंबर ऑफ सेल या ठिकाणी ऍड होत जाते, विच इन्क्रीजेस द ॲटॉमिक रेडियस, आणि मग ऑटोमॅटिक ॲटॉमिक रेडियस वाढायला लागते, विच कॉजेस द इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज. आणि त्यामुळे काय होत असतं बेटा, ॲटॉमिक साईज वाढत असते. ते आपण इथे लिहून घेऊया. सो राईट ऑन, while going from top to bottom, while going from top to bottom, सोबत लिहा माझ्या, उशीर नको. while going from top to bottom within any group, within any group, the atomic size increases, the atomic size increases, the atomic size increases, the atomic size increases. ॲटमची साईज काय होते बेटा, वाढायला लागते. ॲटमची साईज काय होते, वाढायला लागते. का वाढते बेटा, कळलं का? बिकॉज, कारण पण लिहू आपण, बिकॉज while going down a group, while going down a group, while going down a group, ज्यावेळेस एखाद्या ग्रुप मध्ये आपण खाली जात असतो, काय होतं बेटा, a new cell is added, a new cell is added, a new cell is added. एक सेल वाढत जाते का नाही, a new cell is added. Therefore the distance between, therefore the distance between, therefore the distance between, therefore the distance between, therefore the distance between the outermost electron, the outermost electron, outermost electron, distance between outermost electron and the nucleus, and the nucleus, and the nucleus goes on increasing, nucleus goes on increasing, nucleus goes on increasing. काय होत असतं बेटा, या ठिकाणी डिस्टन्स काय होत असतं, वाढत जातं. त्यामुळे ॲटमची साईज वाढते, त्यामुळे ॲटमची साईज काय होते, वाढत जाते. ठीक आहे, पाठीमागाला ज्यांचं लिहायचं राहिले त्याने स्क्रीनशॉट घ्या फास्ट, टेक द स्क्रीनशॉट फास्ट, सोबत लिहा. ज्यांचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या.
आजचा पार्ट पण युट्यूबवर टाकणार आहे. पुढे बघा. कारण बेटा एका ग्रुपमध्ये काय झालं सांगा बरं. एका ग्रुपमध्ये तुम्ही वरून खाली आला, ऑटोमॅटिक एक सेल ऍड वर गेली, एक एक सेल ऍड झाली. पहिल्यांदा के, नंतर के एल, त्यानंतर के एल एम, त्यानंतर अजून खाली आला के एल एम एन. म्हणजे जसं जसं तुम्ही खाली चाललात एका ग्रुपमध्ये टॉप करून बॉटम कडे, त्यावेळेस ऑटोमॅटिक ऍटमची साईज वाढायला लागते. कळालं आपल्याला सगळ्याला. आता पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढचा पार्ट बघणार आहोत आपण. ग्रुप बघितलं, आता आपल्याला ऍटॉमिक साईज कम्पेअर करायची पिरियड मध्ये. व्हॉट इज पिरियड? पिरियड इज द हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आडव्या ओळ, आडवी ओळ घ्या बेटा, कुठली पण आडवी ओळ घ्या. कोणती आडवी ओळ घेता? या ठिकाणी हा आपला मॉडर्न पिरियडिक टेबल, यामधली कोणती आडवी ओळ घ्यायची बेटा? 2 नंबरची घेऊ आपण. बघा 2 नंबरच्या आडव्या ओळीमध्ये कोण असतं? बघा 2 नंबरची आडवी ओळ, ठीक आहे ना. पहिली सोडून दिली मी, 2 नंबरची आडवी ओळ. हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड पिरियड्स. पिरियड म्हणजे कोण असतं बेटा? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ज्या आडव्या ओळी असतात त्यांना आपण पिरियड्स म्हणत असतो. मग आपण आता घेतलं सेकंड पिरियड. सेकंड पिरियड मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत बघा बरं बेटा. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. आता यांच्या साईज बद्दल आपल्याला बघायचं. यांची साईज वाढत जाते का कमी होत जात असते, हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. सो मॅडम हिअर पिरियड नंबर 2. सगळ्यांनी पिरियड नंबर 2 लिहून घ्या. इथे आपण लिहू खाली. पिरियड 2 अगोदर एलिमेंट लिहून घेऊ आपण. पिरियड 2, पिरियड नंबर 2, पिरियड नंबर 2. एलिमेंटचे नाव लिहा. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ओके, फ्लोरीन. and after that निऑन. सगळ्यांचे ॲटॉमिक नंबर लिहा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्या. सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चला घ्या बरं बेटा. 2,1, 2,2, 2,3, सांगा 2,4, 2,5. इथे किती येते बेटा? 2,6, 2,7. इथे किती येतं? 2,8. आता सांगा काय होईल सांगा बरं. हे पिरियड आहे. पिरियडची कुठली साईड असते बेटा? ही लेफ्ट साइड असते, ठीक आहे ना. पिरियडची लेफ्ट साइड. इकडली साइड कोणची? राईट. सांगा बरं ऍटमच्या साईज बद्दल कोणाला सांगता येईल? ऍटमची साईज कशी राहील सांगा बरं. लेफ्ट कडून राईट कडे जा. हे बघा इकडून लेफ्ट कडून राईट कडे जा. टेल मी व्हॉट विल बी चेंज इन देअर साईज. त्यांच्या साईज मध्ये या ठिकाणी काय राहील? तर आपल्याला सगळ्याला काय वाटतं बेटा? आपल्याला सगळ्याला वाटतं की ऍटॉमिक साईज सारखी राहील. कस काय? तर इथे बघा सपोज हा लिथियम, ही पहिली सेल आणि दुसरी सेल, बरोबर आहे की नाही? सगळ्यामध्ये किती सेल आहेत? 2 2 2 2 2. त्यामुळे निऑन मध्ये बी किती असणार? ही पहिली सेल आणि दुसरी सेल. आपल्याला असं वाटतं की ऍटमची साईज कशी राहणार बेटा? सारखीच राहणार, कारण ऍटॉमिक रेडियस सारखी राहणार, ठीक आहे ना. त्यामुळे ऍटमची साईज सारखी राहणार असं तुम्हाला वाटतं, पण असं नसतं, ठीक आहे ना. असं तुम्हाला वाटतं पण असं नसतं. दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं, बरोबर आहे का नाही? मग इथं कसं फसतात तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं की बाबा इथं तर सगळीकडे साईज 2 2च आहे. सेल किती आहेत बेटा? 2 2च आहे. मग तुम्हाला असं वाटतं की बाबा प्रत्येकाच्या 2 2 सेल आहेत म्हणजे ऍटॉमिक साईज सारखी असणार, पण असं नसतं. ऍटॉमिक साईज डिक्रीजेस, ऍटॉमिक साईज डिक्रीज होते. तुम्ही म्हणणार का सर? एकदा एक्सप्लेन करा. एक्सप्लेन करतो बेटा. आता बघा थोडं केअरफुली ऑब्झर्व करा. हा याचा ऍटॉमिक नंबर आहे, हा ऍटॉमिक नंबर आहे. बघा बरं, लेफ्ट कडून राईट कडे जात असताना ऍटॉमिक नंबर वाढला, वाढला काय?
3 4 5 6 7 8 9 10 ऍटॉमिक नंबर वाढला. आता लक्षात धरा बेटा, ऍटॉमिक नंबर वाढला याचा अर्थ ऍटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन. ऍटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन. कोणाची संख्या असते बेटा? प्रोटॉनची संख्या असते. कोणाची संख्या असते? प्रोटॉन. मग आता लक्षात धरा, हा सपोज लिथियम आहे, ठीक आहे ना, हा लिथियम. हा लिथियम मध्ये किती प्रोटॉन आहेत बेटा सांगा बरं तुम्ही? हे 1, हे 2, हे 3 प्रोटॉन आहेत, ठीक आहे. ही पहिली सेल, ठीक आहे. ही कोणती सेल आहे बेटा? पहिली सेल. पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 आणि 2. आणि दुसरी सेल, दुसऱ्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन. आता इकडे गेल्यानंतर बघा, तुम्ही आलात कोणाकडे? आलात बेटा निऑन कडे. आता हे निऑनचं न्यूक्लियस आहे. किती ऍटॉमिक नंबर आहे निऑनचा सांगा? 10 आहे. याचा अर्थ काय बेटा? त्याच्यामध्ये 10 प्रोटॉन आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढे 10 प्रोटॉन आहे. प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल. प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल. पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. दुसऱ्या सेल मध्ये किती? 8. दुसऱ्या सेल मध्ये 8. 1 2 3 4 5 6 7 8. आता मला सांगा बेटा, इथं किती प्रोटॉन वाढायले? प्रोटॉनवर पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह. आता इलेक्ट्रॉनला वाढणार प्रोटॉन, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असतं. इलेक्ट्रॉनला वाढणार. किती जण वाढायले प्रोटॉन? इथं 3 जण. इथं या इलेक्ट्रॉनला वाढणारे किती जण आहेत सांगा? तुम्हीच सांगा. हा इलेक्ट्रॉनला प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. वाढायला लागली. किती जण वाढतात बेटा सांगा? किती प्रोटॉन आहे तिथं? किती प्रोटॉन आहेत सांगा? 10 प्रोटॉन आहेत. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो आणि त्या इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह असतो. 10 जण मिळून वाढायला लागले. 10 जण मिळून वाढायला लागले. which means that while going from left to right within a period, the atomic number increases by 1, which means that the positive charge increases by 1 unit. Positive charge एका युनिटने वाढतो and the electron is added into the same cell. दुसऱ्या सेल मध्ये इलेक्ट्रॉन ऍड व्हायला लागतो. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनला वाढण्याची कॅपॅसिटी कशी होणार बेटा सांगा? तुम्हीच सांगा ना. इलेक्ट्रॉनला वाढण्याची काय होणार सांगा? इलेक्ट्रॉन वाढण्याची कॅपॅसिटी काय होणार बेटा? वाढणार का नाही? वाढणार का नाही? इथं किती प्रोटॉन ओढत आहेत सांगा? इथं 4 प्रोटॉन ओढत आहेत. इथं 5, इथं 6, इथं 7, इथं 8, इथं 9, इथं 10. सगळ्यात जास्त कोण ओढणार? निऑन वाले, कारण 10 प्रोटॉन आहेत ना तिथं. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह असतो, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह असतो, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतो. त्यामुळे प्रोटॉन इलेक्ट्रॉनला ओढतात, 10 प्रोटॉन. त्यामुळं ऍटॉमिक साईज काय होतं बेटा? या ठिकाणी लेफ्ट कडून राईट कडे जात असताना ऍटॉमिक साईज डिक्रीज होते. काय होते बेटा? ऍटॉमिक साईज डिक्रीजेस. ऍटॉमिक साईज डिक्रीजेस. का डिक्रीज झाली कळाली का बेटा? का डिक्रीज झाली? कारण ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे चाललात, सेल दोनच आहेत, सेल दोनच आहेत बेटा, परंतु ज्यावेळेस तो लेफ्ट कडून राईट कडे चालला त्यावेळेस ऍटॉमिक नंबर 1 ने वाढला. ऍटॉमिक नंबर वाढला म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली बेटा. प्रोटॉन वाढला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढला. मग पॉझिटिव्ह चार्ज काय करणार? इलेक्ट्रॉनला वाढणार का नाही? सेंटरकडे वाढणार का नाही? मग आता लक्षात धरा, इथं 3 प्रोटॉन आहेत, या ठिकाणी 4 प्रोटॉन आहेत, तिकडे 5 प्रोटॉन आहेत, तिथं 6 आहेत. म्हणजे जास्तीत जास्त वाढायला लागतील स्वतःकडे. 6 पेक्षा 7 वाला जास्त वाढणार, 7 पेक्षा 8 वाला अजून जास्त वाढणार, 8 पेक्षा 9 वाला अजून जास्त वाढणार इलेक्ट्रॉनला, आणि 9 पेक्षा 10 वाला अजून जास्त वाढणार. म्हणजे ऍटमची साईज काय होणार? पहिली एवढी असणार. इलेक्ट्रॉन इकडे वाढल्यामुळे अजून कमी झाली, अजून वाढली, अजून कमी झाली, अजून वाढलं, अजून कमी झाली, अजून वाढलं, अजून कमी झाली, अजून वाढलं, अजून कमी झाली. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो आणि पॉझिटिव्ह चार्ज त्या इलेक्ट्रॉनला खेचत असतो स्वतःकडे. आणि मग काय व्हायला लागतं? असं फुगलेला आयटम असा बारीक व्हायला लागतो. बिकॉज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस विथ अ ग्रेटर फोर्स. जास्त फोर्स न ओढले जातात. सो द साईज ऑफ आयटम डिक्रीजेस. पहिल्यांदा एवढी असते, जसं जसं आपण पुढे चाललो साईज काय होते बेटा? कमी कमी होत जाते. ठीक आहे ना? मग हे स्टेटमेंट आपण लिहून घेऊया. सगळ्यांनी एक्झाम्पल लिहून घ्या, हे स्टेटमेंट लिहून घ्या. while going from left to right, while going from left to right,
while going from left to right within any period, within any period, within any period, atomic size decreases. आपल्याला काय वाटतं बेटा अगोदर साईज तेवढीच राहील, पण मी सांगितलं का नाही तुम्हाला दिसतं तसं नसतं म्हणून जे फसतं, बरोबर आहे का नाही? आपल्याला असं वाटतं की बाबा साईज तेवढीच राहणार, पण ऍक्च्युअली दिस इज नॉट हॅपन, द साईज डिक्रीजेस बिकॉज, आपण याचं कारण पण लिहू इथं, बरोबर आहे का नाही? बिकॉज, का बेटा असं? बिकॉज बिकॉज because the atomic number increases by, because atomic number increases by one unit while going towards left, while going towards right, राईट कडे जाताना ॲटॉमिक नंबर 1 न वाढतो का नाही बेटा? 3 चा 4 झाला, 4 चा 5, 5 चा 6, 6 चा 7, 8, 9, 10, म्हणजे काय झालं बेटा? ॲटॉमिक नंबर वाढला. मग ॲटॉमिक नंबर वाढला याचा अर्थ काय? which means याचा अर्थ काय बेटा? which means the positive charge on the nucleus, which means positive charge on nucleus increases by 1 unit. Nucleus increases by 1 unit. 1 युनिट ने वाढतो. increases by 1 unit. पॉझिटिव्ह चार्ज वाढला. मग पॉझिटिव्ह चार्ज काय करणार सांगा? इलेक्ट्रॉन कुठं पडायला लागला? इलेक्ट्रॉन तो दुसऱ्या सेल मध्ये. हाऊएव्हर, पुढे कंटिन्यू करू. हाऊएव्हर असं असलं, पॉझिटिव्ह चार्ज जरी वाढायला लागला, however the additional electron gets added, the additional electron gets added to the same outermost cell, to same outermost cell. 2 नंबरच्या सेल मध्ये पडायला लागलाय ना इलेक्ट्रॉन, ड्यू टू increased positive charge, due to increased nuclear charge, nuclear charge वाढतो. The electrons are pulled towards, the electrons are pulled इलेक्ट्रॉनला ओढलं जातं. The electrons are pulled towards the nucleus, towards the nucleus with a greater force, so size decreases. So size of atom decreases. त्यामुळे ॲटमची साईज काय होते बेटा? डिक्रीज होते. का डिक्रीज झाली कळाली का? राजांनो? कमी होते ना. चुकून दिले का मी? काय लिहिले बघू द्या. 1 unit काय लिहिले बघा. while going from left to right within any period atomic size decreases. atomic size decrease होते because atomic number increases by 1 unit while going towards right, which means that positive charge on nucleus increases by 1 unit. However, additional electron gets added to the same outermost cell. Due to increased nuclear charge, the electrons are pulled towards the nucleus with a greater force, so size of the atom decreases. बरोबर आहे सगळं. ॲटमची साईज काय होत असते बेटा? डिक्रीज होत असते. इन्क्रीज कुठे होते? इन्क्रीज होते का? आधी कधी म्हणलं मी इन्क्रीज होत असते का साईज? ॲटॉमिक साईज काय होत असते बेटा? डिक्रीज होते असं वाटतं,
दोन दोन सेल आहेत प्रत्येकामध्ये, असं तुम्हाला वाटतं की साईज तेवढीच राहणार. साईज कशावर ठरली जाते? साईज कशावर ठरवतो आपण? ऍटमची साईज कशावर ठरवत असतो? ऍटमिक रेडियसवरून ठरवत असतो. ऍटमिक रेडियस काय असतं? न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट सेल मधलं डिस्टन्स. प्रत्येकाला दोन दोन सेल असल्यामुळे काय होणार? प्रत्येकाला दोन दोन सेल असल्यामुळं काय होणार? आपल्याला वाटणार ऍटमिक रेडियस तेवढीच आहे, म्हणजे ऍटमची साईज तेवढीच आहे. मला थोडं कळतंय का मी काय सांगितलं? ऍटमिक नंबर वाढत जातो. मूळ कुठले? ऍटमिक नंबर वाढतो. ऍटमिक नंबर वाढतो म्हणजे ऍटमिक साईज काय होते? पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. पॉझिटिव्ह चार्ज वाढले म्हणजे इलेक्ट्रॉन ओढले जातात, आणि इलेक्ट्रॉन जर ओढले त्याचा अर्थ साईज कमी होते. मूर्खांनो, काही जणांना अजून कळतच नाही काय ऍटमिक नंबर, काय ऍटमिक रेडियस, काय ऍटमिक साईज. जरा पुस्तक काढून वाचत जा पाठीमागलं, मग कळायला लागतं. ऍटमिक नंबर वाढत जात असतो. ऍटमिक नंबर वाढत जात असतो. कळते का तुम्हाला? ऍटमिक नंबर वाढत जात असतो. ऍटमिक नंबर वाढला म्हणजे प्रोटॉन मधला पॉझिटिव्ह चार्ज वाढला न्यूक्लियस मधला, आणि न्यूक्लियस मधला पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला ते जास्त इकडे ओढून घेणार, आणि ओढून गेल्यामुळे ऍटमिक साईज कमी होत असते. हे तुम्हाला कळालं पाहिजे. ऍटमिक नंबर वाढतो बेटा, परंतु ऍटमिक नंबर वाढल्यामुळं प्रोटॉनची संख्या वाढते. प्रोटॉन वाढल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, आणि पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाल्यामुळं या ठिकाणी इलेक्ट्रॉन ओढले जातात, आणि मग साईज कमी होते. मग तुम्हाला कळालं पाहिजे ऍटमिक नंबर काय, ऍटमिक साईज काय. ऍटमिक नंबर वाढतो पण ऍटमिक साईज कमी होते. आपण ऍटमिक साईज डिस्कस करत आहोत. कळते का तुम्हाला? ऍटमिक साईज डिस्कस करत आहोत आपण. ऍटमिक नंबर वाढत जातो. 3चा 4 होतो, 4चा 5, 5चा 6, 7, 8, 9, 10. ऍटमिक नंबर वाढतो. ऍटमिक नंबर वाढल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, आणि पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन ओढले जातात जास्त पॉझिटिव्ह चार्ज कडे, आणि मग साईज कमी कमी होत असते. असा याचा पॉइंट आहे, याचा अर्थ आहे असा. कन्फ्युज होऊ नका, अभ्यास वाढवा. ठीक आहे ना? कळलं का नाही? आता सांगा मग, पटापट सांगा सगळे. येस ऑर नो? प्रामाणिकपणे सांगा, नसतं मी डबल या ठिकाणी एक्सप्लेन करतो तुम्हाला. मी रागवलं म्हणजे याचा अर्थ असं काय नसतं. सगळ्यांना कळालं का नाही? कमेंट मध्ये सांगा येस ऑर नो. सगळ्यांनी सांगा, नसेल तर डबल सांगेल मी, घाबरू नका. छान, सगळ्याला कळालं? व्हेरी गुड. छान, व्हेरी गुड. सगळ्याला कळालं? व्हेरी व्हेरी गुड. बेटा काय व्हायला लागले कळते का तुम्हाला? आय विल रिपीट वन मोर टाइम. इथे बघा, लिथियम मध्ये किती आहेत? हे बघा, लिथियम मध्ये किती आहेत? किती प्रोटॉन आहेत लिथियम मध्ये? लिथियम मध्ये किती प्रोटॉन आहेत? 3 जण आहेत. हे 3 जण इलेक्ट्रॉनला ओढत असतात. इकडे तुम्ही गेला डायरेक्ट कोणाकडे? निऑनकडे. निऑनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 10. किती प्रोटॉन आहे? 10. इथे 3 जण वाढायला लागले. 3 जण वाढायला लागलेत एखाद्या गोष्टीला, आणि इथं किती जण वाढायला लागले? 10 जण. कोण जास्त वाढणार सांगा? 3 वाले का 10 वाले? 10 वाले ओढणार ना, म्हणजे इलेक्ट्रॉन काय होणार? अट्रॅक्ट होणार, आणि त्यामुळे साईज काय होणार? या ठिकाणी कमी होणार. ठीक आहे, याच्या पलीकडे काय नाही. ज्याला नाही समजलं त्याने पाठ करायचं. लेफ्ट कडून राईट कडे जात असताना ऍटॉमिक साईज कमी होते. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. थँक्यू. राहिलेला पार्ट आपण उद्या डिस्कस करू.